बसून बसून बोरच झालं सारं. मोबाईल पाहू पाहू किती वेळा फोन लावला, एक वेळा फोन उचलला आणि म्हणते मी सगाईत आहे म्हणते. तिले माहित होतं नवरा येणार आहे, सासू येणार आहे. कायले जाती हे सगाईले. मैत्रिणीच्या सगाईले गेली म्हणते. नवऱ्यापेक्षा इम्पॉर्टंट तिले मैत्रिणीची सगाई आहे. कायले गेली ना कायले नाही. तर मी एवढ्या वेळचा वाट पाहून राहिलो. सकाळपासून आलेलं हाव, सकाळपासून आलेलं राहिले. पहिले सुटून पळाली. आम्ही 11:30-12 वाजता आलो, त्याच्या पहिले सुटून पळाली ते सगाईली. काय गरज होती का झाले. हे अशी करते ना मग येते मला राग. संध्याला माहित होतं बरं माझी सासू येणार आहे, नवरा येणार आहे. पण नाही, जाणून बुजून करून तर देन मला आता जाणून बुजून ते दिले. आता ते पूर्ण बदलाच काढून ना मायावाला बदला काढाले. आता 4 वाजले. कधी येईन हे. रात्र बोलण्या खाण्यात ना जेवण याच्यातच आहे, जेवण खावण करण्यात. हिच्यासोबत कधी बोलू मी आता. बोलाली नाही हिनं जाणून बुजून केलं संध्यानं. दिवस पूर्ण तिकडं घालवला. नवरा इकडं बसून आहे आपल्या घरी येऊन. हिली काही काळजी नाही आहे. काळजी राहिली. माय बाई जवळ ते एकटीच बसले आहे इकडे. ह्या पोट्टीली तरी म्हणलं जाऊ नको म्हटलं. कोणती जवळची मैत्रीण होय ना कोणती नाही तर जाऊ नको म्हणलं तिले. त्या घरचे लोक येणार आहे म्हटलं, ते जवाई येणार आहे, सासू येणार आहे. ऐकतच नाही ना. ऐकाले जिद्द दिलंच मोठी. नाही जरुरी आहे, लय जरुरी आहे, जवळची मैत्रीण होय, जरुरी आहे करे. आणि गेली बाई. 4 वाजून गेले तरी याचा पत्ता नाही. त्या जवळचा सर्व चेहरा उतरून गेला. आता सागरचे बाबा घरी नाही. सागरच्या बाबासोबत थोडेसे बोला चालाले बसले असते तर ते बी गेले ना सामान आणाले. संध्याकाळीसाठी सामान गिमान आणाले गेले ते. आता काय म्हणू गडे यायले. जवाई चाय मांडू का थोडंसं. चला ना बस ना तिकडं अंगणात खुर्च्या टाकून देतो. बसा ना. ये ना आता संध्या थोड्या वेळाने येतेस. मी लावला होता आता फोन लावला होता. माया तर फोन उचलून नाही राहिली. चहापर्यंत हे तर मायचा बरोबर उचलला हिनं फोन. तुमचा फोन उचलला का संध्यानं. फोन उचलला नाही. मायवाला फोन नाही उचलला म्हणून म्हटलं मी. हो बा उचलला माझा फोन. तिच्या मैत्रिणीचा भाऊ तिले गाडीवर आणून देऊन राहिला आपल्या संध्याले. तिले म्हणलं लवकर येऊ बाई म्हणलं. घरी पाहुणे आहे, तुले जाऊ नको म्हणलं होतं. म्हणलं मी म्हणलं जी तिले जाऊ नको, पण ते एकदम जवळची मैत्रीण आहे का नाही म्हणून गेली. ते येऊन राहिली तिचावाला मैत्रिणीचा भाऊ आणून देऊन राहिला तिले. येऊन राहिली. बरं बसा मी येतो. चाय आणतो तुमच्यासाठी. बसा. इले असं फिरायला पाहिजे. मैत्रिणीच्या भावाच्या गाडीवर काही गरज आहे का यायला. इले याटो नाही आहे का. याटो नाही आहे इले. मग बोललो म्हणजे मग माझ्या तोंड दिसते मग इले. तुम्ही असे तुम्ही तसे काही गरज आहे का. लग्न झालेलं आहे ना हिचं. मग दुसऱ्याच्या गाडीवर याची काही गरज आहे का इले. पोराबाराच्या गाडीवर येऊ दे बरं. आता सांगतो तिले येऊ दे. इथं नवरा येऊन आहे त्याचं काही घेणदेण नाही आहे तिले. सगाईले गेली ते मैत्रिणीच्या सगाईले. जवळची आहे म्हणते सगाई. फोन करून राहिलो तर उचलून नाही राहिली. मायचा बरोबर फोन उचलला हिनं. उचला रे. आता काय बोलू. हिचंच घर होय. आता इथं बोलू शकत नाही मी इले. बोलू शकाले. आणि तिले जर कमी जास्त बोललो चहा बहीण तर हे लेकराले कमी जास्त करून टाकन. मला ना संयमच घ्यावा लागत. शांत यानंच बोला लागेल तिच्यासोबत. पण बोलू कधी. उद्या सकाळी जायचं आहे ड्युटीवर पकडायची आहे मला ड्युटी. आणि रात्री जेवणा खावणाचं इले ना. आता काय करू. माझ्या डोकं लय आऊट झालं ह्या संध्याच्यानं. याच्यासाठी राहतो म्हणते का मायच्या घरी ते. मी येत नाही इकडंच राहतो काही दिवस. याच्यासाठी निस्ती हिंडून राहिली इकडं तिकडं. नवरा असताना तिले लाज वाटून राहिली का. दुसऱ्याच्या गाडीवर येतानी लाज वाटते इले. थांब बरं बाहेर जातो. माहीतच पडन ना अंगणातून ना अंगणापर्यंत येणच ना ते. कोणाच्या गाडीवर आली तर पाहू दे मला कोणतं पोर होईत. जावा इकडे या. बाहेर खुर्ची टाकलेली आहे बाहेर या. बसा इकडं घरात राहू बोर होते रूम मध्ये बसून. या इकडे या. सध्या येतेच आता. हो मामीजी आलो. बोल ना रोशनी. काय म्हणते त्या भावाचं लग्न गीत ना. उद्या लग्न आहे ना. त्याच्यासाठी फोन केला तुले राणे. तू येत नाही काय व. मी तर असं ऐकलं तू सासू सासऱ्याच्या अलग राहून राहिली म्हणून. तू येत नाही काय व माझ्या भावाच्या लग्नाला येत नाही राणे. हो नाही पटलं सासू सासऱ्यात राहतो अलग. त्या सासूनच तर सांगितलं वाटते सर्व गावात. नाही मग आईले सांगितलं सर्व गावातही सांगितलं असं त्या सासूनं. काय म्हणतं मग आता तू. त्याच्यासाठी फोन केला का तू ना. घुबडतोंडे माझ्या सासून गिसून नाही सांगितलं. अशा काही गोष्टी लपते काय व. ते आईजवळ सांगितलं फक्त. ते बी तुले फोन करायला सांगितला होता म्हणून. ते आईलेच सांगितलं फक्त माझ्या सासून. गंगा काकू हाय नाही का आपल्या गावात. तिनं साऱ्यालेच सांगितलं. मग गोष्टी ऐकल्या असं गंगा काकू ना सर्व गावात केल्या. माझ्या सासूला एवढी अंगवण नाहीये सांगायची. जास्त शानपणा नको करत जाऊ राणी मायवाले. तुझ्या सासून सांगितलं असं.
असं मला वाटलं का त्या सासूनच सांगितलं. निर्मला काकू गेली होती ना मायावाल्या घरी तिकडं, त्याच्यामुळे म्हणलं मी. बोल ना, काय म्हणतं अजून? कायच्यासाठी फोन केलता तू ना? काही नाही, फोन केला होता तुले. मी म्हटलं पत्रिका गित्रिका काही छापल्या नाही, असंच लग्न आहे थोडंफार आहे तरी बरंच आहे, तर येतो बा म्हटलं भाऊजीले घेऊन लग्नाले. आई म्हणे फोन कर आणि राणीले सांग म्हणे, म्हणून फोन केला. तू तर भलतीच बोलून राहिली मले. म्हणजे त्या भावाचंही बी त्यासारखंच काही घाईत लग्न करून राहिले नाही? टोमना मारून राहिली काय हो मले तू? राणे, मानचं तरी कम से कम लग्न तरी करून दिलं. तू तर उठूनच पळाली. कधी लग्न झालं ना कधी गेली तर काही माहीतही नाही पडलं बाप्पा. मले टोमने मारून राहिली. तू हे बी त्या भावासारखंच केलं का आणि त्या भावाचंही तू यासारखंच केलं का? ठेव फोन. येशील तर ये जा भाऊजीले लग्नाले घेऊन, नाही तर नको ये जा, ती वाली मर्जी. काटलाय वाटते फोन. राणे, कोणासोबत बोलून राहिली हो तू फोनवर? हो राणे, अय राणे. म्हणजे सागरजी आले? मला तर माहीतही नाही पडलं सागरजी कधी आले आणि कधी नाही. तर तुम्ही आले का जी सागरजी? बरोबर आहे, आज शनिवार आहे ना, माझ्या लक्षातच नाही राहिलं. आज शनिवार आहे बा म्हणून. फोन कोणाचा होता ते सांग पहिले. कोणासोबत बोलून राहिली होती फोनवर तू? रोशनी नाही का, ते सुरेश भाऊची बायको, तिचा फोन आला होता. उद्या तिच्या भावाचा लग्न आहे का नाही, त्याच्यामुळे तिनं का नाही बोलावलं. तर पत्रिका गित्रिका काही छापल्या नाही, तर असंच का नाही फोनवरच बोलून राहिले जवळच्या पाहुणेले. तर ते म्हणे भाऊजीला घेऊन ये जो म्हणे लग्नाले. तर कसं करायचं मग, जायचं का नाही जायचं? लग्न तर संध्याकाळचं आहे ना ते, आणि मग संध्याकाळी आपल्याला दवाखान्यात जात आहे ना. डॉक्टरनं बोलावलं, तुला माहित नाही का अपॉइंटमेंट आहे म्हणून डॉक्टरकडं? तुला माहित नाही? हो, उद्या तर डॉक्टर करता नाही आहे गड्या. बरोबर आहे, राहू द्या मग, नाही जाऊ. दुपारून असतं तर गेलो असतं. संध्याकाळचं लग्न आहे आणि आले लय वेळ होईन तिकडं. काही आहे का खाले? शनिवार होता ना, आता घाई घाईत मग आणि एकच पोळी खाल्ली मी. मध्ये आता भूक लागली. काही असं तर दे ना खाली मध्ये, काही असं तर. नाही जी, पनीरची भुर्जी बनवली होती सकाळी तुमच्यासाठी. पनीरची भुर्जी आहे, पोळ्या नाही आहे. मग आता कसं करा, पोळ्या टाकून देऊ का तुम्हाला? सकाळी मी एकच पोळी खाऊन गेलतो. मग तू पोळ्या नाही बनवल्या का? स्वयंपाक बनवला नव्हता का सकाळी? बनवला होता मी. तुमच्या पुरत्या 2 पोळ्या टाकल्या होत्या, तर त्यातली एक पोळी तुम्ही खाल्ली, एक पोळी मी ना खाल्ली. मग काही नंतर काही मी पोळ्या टाकल्याच नाही. कोणी खाय तशीच. देऊ का बनवून? देतो ना भरकन. 2 पोळ्या टाकणं होते. जेवढी लागली ना कणिक तेवढीच भिजवत जा. जास्त नको भिजवत जाऊन. जास्त वेळ भिजून ठेवलेली कणिक इथं पोळ्या नको टाकत जातो. तुला सांग तुम्ही, नवीन कणिक भिजव चांगली. 2 पोळ्याची 2 पोळ्या टाकून दे मला. आता काही दुसरी कणिक भिजू? त्याच्यापेक्षा थांबूनच जा ना. 5-6 वाजता लवकर स्वयंपाक करतो मी. संध्याकाळचा थांबून जा मग. तोपर्यंत चाय ब्रेड खा. चहा पण माय बिंत इथे 2 माणसाचं करायला जीवावर येते का रे? आता तर जास्त आहे नाही, फक्त 2च जण आहे. तरी म्हणते ते संध्याकाळपर्यंत थांबा. मला एकटं इथं एवढी भूक लागून गेली, तडपून राहिला माझ्या आत्मा. आणि हिचं वालं संध्याकाळपर्यंत थांब म्हणते. मध्ये दम नाही निघून राहिला मायवाला. मला भूक लागून गेली. तू आणतो का नाही आणत मला एवढं सांग पहिले. पण भिजवता तू पोळ्या टाकतं का नाही दुसरं, मला एवढं सांग. बाकी सांगू नको. देतो बनवून. देतो 2-3 पोळ्या टाकून देतो बनवून देतो. चिडू नका, बिनकामाचे चिडू नका, टाकून देतो. आता अडीचच वाचले बाई. एवढ्या उन्हात आता मला पोळ्या टाकायला गण गरमी किती होईल. अरे बापा, थांबा म्हटलं संध्याकाळी करतो तर नाही म्हणते. देतो बाई पोळ्या टाकून, नाही तर अजून बोंबलं ना, अजून शिवा देन. पहिल्याच्या सारखे राहिले नाही हे सागरची आता. मग आणि मीठ मागायला गेली होती तुमच्या भावाच्या घरी. दुपारचे दुकान बंद राहते का नाही, तर गेली मी मीठ मागासाठी. तर मध्ये कसं म्हणते तुमचा भाऊ, म्हणते मस्त गेम साधला म्हणते दादानं म्हणते. वावराचा म्हणते. यावर्षी वावर करूनच राहिला म्हणते दादा म्हणते. मला वाटलं मजाक करून राहिला खरं म्हणते. असं म्हणे तुमचा भाऊ मले. मी म्हटलं करण नाही तर काय, दरवर्षी काय तुम्हीच गाबा खाता का म्हटलं वावराचा? बरं म्हणलं चहा पिऊन माय बिंत त्याला माझ्यासमोर एकही शब्द बोलला नाही. काल बाहेर गेलो होतं का नाही तिकडं मंडीवर बसाले होतं तिथं बसून पाय माझ्याकडं. दादा म्हणे मग बियाणं घेऊन देऊ का तुले बयास, आणि हे करून देऊ का? मग दादा लागले तर पैसे मागजो मले, देईन मी तुले. 5-10 हजाराची मदत करीन. मी म्हणलं तू यात जवळ ठेवणार आहे तुझे पैसे? नाही पाहिजे म्हणलं मला. आणि मी लोकायला बियाणं घेऊन देतो म्हटलं. तू मध्ये सांगून राहिलं का? मी म्हणलं मग बसलो चुपचाप. राहिलं मग काय म्हणे, हो म्हणे तू तर नाही म्हणशीलच दादा म्हणे, कारण की वहिनी पण आणून राहिली ना म्हणे तिकडून नागपूरहून. त्याच्या मागे राहून पैसे आणून राहिले ना म्हणे, म्हणून तो होय म्हणे असा म्हणून राहिला म्हणे. आजी असे जळले का नाही दोघे नवरा बायको? तुम्ही पल्ली मारली का नाही वावरात? असे जळले का नाही? ते बी करूनी आणि ते तुमचे भाऊ दोघे जण असं एवढंच तण कडून आहे. आता वावर आपण वाहून राहिलो तर बुढी सांगे ना, भांडली म्हणे करूनी नवऱ्यासोबत. असं कसं वावर व्हायता? बुढी आपल्यात आहे असं कसं व्हायता? मी म्हणलं म्हणे निघ माय घरातून,
जास्त नखरे करून राहिली काय म्हणे? तो अलग निघाला म्हणे 2 भांडे घेऊन म्हणे, बायकोले 2 लेकराले घेऊन म्हणे, आणि तू शिकून राहिली का हो? असं म्हणलं म्हणे मी, तेव्हा बसली म्हणे चुपचाप. माया घर वाय म्हणलं म्हणे मी, शिकून राहिली काय हो म्हणे मला? वावर माया, घर वाय, सर्व माया म्हणे. आणि म्हणते म्हणे आमच्यात राहतं. त्या बापाच्या घरून आणलं का म्हणे सर्वच्या सर्वतून, आमच्यात राहतं करून राहिली तर म्हणे. मग बसली म्हणे चुपचाप, आणि तो प्रभय बावरला म्हणे, आणि मग गेली म्हणे घरात. आजी पहिले बोले तरी माझ्यासोबत बाई 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 करून, आता बोलून नाही राहिली. पंजी मारली तुम्ही तवांपासूनची. फुगूनच्या फुगूनच आहे. अशी पाच जाते वटारू मायाकडं अशी. मी म्हणलं पाहित तर कितीक दिवस म्हटलं तुमचं आम्हाला म्हटलं वाऱ्यावरच ठेवलं पहिलेपासून, बाहेर सवय पडली म्हटलं यायले पहिलेपासून खायचं म्हटलं. असे कष्ट नाही करत ना काही नाही. यावेळेस बुडी बी आणि आपल्याकडूनच आहे. जाऊ दे चहा पण माय बिनतो, जाऊ दे, त्याला सवय पडली पाहिजे ना. 1 वर्षी तो वाद जाईल, 1 वर्षी आपण वायत जात जाऊ. नाही झालं आपल्याकडून तर दुसऱ्याला मग त्यांना देत जाऊ आपण आपल्या वाटणीचं 1 वर्षीचं. जाऊ दे. ते पोट्टी आली नाही का, तिनं ऍडमिशनचा फॉर्म भरला नाही का सोनीनं? ऍडमिशनचा फॉर्म भरला नाही, कायच्यात टाकतो म्हणते, कायच्यात नाही तर काय माहित. आली ना फॉर्म भरला तिनं. 8 मध्येच टाकतो म्हणे, ते 8 मध्ये टाकतो म्हणे मी. आई म्हणे मला झेपवणार नाही म्हणे, पैसे लय लागते म्हणे कॉमर्सले बी आणि सायन्सले, आणि आपलं काही एवढं हे नाही म्हणून 8 मध्येच टाकतो म्हणे. मी म्हटलं बाई लावते ना त्या बा, तुले जर इच्छा असेल तर टाक म्हटलं सायन्समध्ये. तर म्हणे नाही म्हणे, मला नाही झेपवून म्हणे, आम्ही नाही टाकत म्हणे. काही घेऊ दे ना, तिच्या मतानं काही घेऊ दे. 2-4 वर्ष शिकवलं का मग लग्नच करून टाकू नये, एखादी चांगला पाहुणा पाहू लग्न करून टाकू. कुठं ठेवायची परवडते बापा. ते तर म्हणते पोलीस बनतो मी. आई 12वी झाली का पोलीसचे फॉर्म भरत जाईन म्हणते मी. 10 वाजे जातो मी, इकडं जातो मी, तिकडं जातो मी, कराटे शिकतो. बाबानं म्हणलं मध्ये, बाबानं मला प्रॉमिस केलं मी कराटे शिकायला टाकीन तुम्ही 10वी पास झाल्यावर, असं म्हणलं खरं ना तुम्ही? चहा बहीण तर मला वाटलंच नाही की पास होईल म्हणून चांगल्या टक्क्यानं, म्हणून मी म्हणलं चहा बहीण मजा की मध्ये काय माहित पोट्टी पासच होईल म्हणून. तिच्या मनानं कुठं वागायला परवडते मग. ओले लावायचं आपलं तेवढ्या का पुरतं. थांब ना, 12वी-13वी होऊ दे, चांगलं एखादी सर्व्हिसवाला पाहून देऊ उडकून. आपण ते तर म्हणते शिकतो म्हणते मी. नाही हे पटतच नाही मला. डे नाईट ड्युटी राहते, लेडीज लोकांना देते आजकाल, कुठं करायला बस परवडते होती. आणि ते पोट्टी पाहिली पहिलेच नाजूक आहे, एक सापट खाऊ शकत नाही ते पोट्टी. ते खरंच पोलीसच्या याच्यात हे तरी होते काय, काही गरज नाही. तिला शिकू दे तिच्या मनानं 2-3 वर्ग अजून, आणि मग तिचं आपण पाहू चांगलं एखादी आलास म्हणा तर देऊन टाकू. शिकू दे ना, स्वतःच्या पायावर उभी तरी होईन जी. 12वीत चांगले पर्सेंटेज भेटले तिले तर नर्सिंगच्या याच्यात की टाकून देऊ ना. नाही म्हणलं नाव तुले ऐकू नाही येत का एका शब्दात असे? तिले ते नर्सिंगचं फर्सिंगचं काही घेणं देणं नाही. ते पोलीस ना नर्सिंग ना हे ना ते काही कामाचं नाही. काम करायला लावतं काही तिले, काम करायला लावतं काय, काही गरज नाही. एखादी आपण सर्व्हिसवाला पाहून देऊन टाकू. शिकू दे 2-3 वर्ग अजून. पोराला सांगायला तर होईल ना आपल्याला, एवढी शिकली का तेवढी शिकली, 13वी-14वी झाली म्हणजे मग काही पाहुणे पाहिजे चालू करू तिले. काही शिकायचं काही फायद्याचं नाही. ते नर्सिंग ना फर्सिंग ना हे ना ते ब्लड राहते कायचं ना काय चहा बहीण माय बिन ते पोट्टी लय अलग आहे आपली वाली पोट्टी. तिले ब्लड नाही दिसलं पाहिजे, तिले रक्त नाही पाहिजे होत तिच्याकडून. ते काय करते चहा बहीण तर. असा माणूस आहे बाई, असं करू त्या पोरीला नाजूक बनवून टाकलं. या माणसानं भूत घातलं त्या पोरीच्या डोक्यात. असं नको बाई ना तसं नको बाई. उलीस आहे तिला इकडे तिकडे वावरू देत नाही का नाही, मोकळीक सोडत का नाही, काही हे नाही करू देत. आणि ते नर्सिंग नाही बरोबर आणि ते पोलीस नाही बरोबर म्हणते. सांगा हो बापा काय करावं तर. काय शिक्षण बंद केलं काय नाही? शिकू दे तिला जेवढं शिकायचं तेवढं. झाला पाहुणा म्हणा चांगला तर ठीक, नाही तर मग आपलं निवडणुकीमध्ये टाकून देतो तिला चहा बहीण माय बिन तर मस्त. निवडणुकीमध्ये आता सरपंच लेडीचं हे निघालं आपली जागा टाकून देईन तिले मस्त. आता आहे किती 18 वर्षाची व्हायचीच आहे ना. 2-3 वर्षांनी तिने माझ्या याच्यात टाकतो ना, माझ्यासोबत तिला मस्त नेत जाईन मी. तुमचं जे आहे का नाही ते राजकारण का आहे ना का नाही ते तिकडच लावा. इथं तिच्या मागं नका लागू. सरपंचाले उभं करतो ना हे करतो. पोरग होय काय ते? कोणत्या जमान्यात जगून राहिली हो तू? असे पोरी आता विमान चालवून राहिल्या, रेल्वे चालवून राहिल्या, आणि तू म्हणतो पोरग होय का? आणि मग काय झालं, तिले सरपंच पदाला टाकलं तर टाकतोच. माझी इच्छाच आहे तिली इथं गावात तिले निवडणूक लढवालीच लावतो मी. फक्त पोट्टी चांगली राहिली पाहिजे आपली, वाईट याच्यावर गेली नाही पाहिजे म्हणजे झालं. तुझ्या मागं लागायला नाही परवडत मध्ये. चला माय भांडे घासाचे आहे. कुठं भांडे घासायला ये म्हणतो काय मला? भांडे आहे म्हटलं माय घासाचे. 5 वाजले ना, आता भांडे घासा लागन ना, आणि स्वयंपाक बनवा लागन, त्या मामाजीला द्या लागन ना जेवण. मग